काही न बोलता फक्त माझ्या कवितेतून मी व्यक्त करते. बाई, दुनियेबद्दल लिहिते मी, पण लिहिता येत नाही. ज्या शब्दासाठी शब्द अपूर्ण पडले, तो शब्द म्हणजे बाई. सकाळीला सूर्योदय होण्याआधी म्हणते उठ, सकाळीला सूर्योदय होण्याआधी म्हणते उठ. संध्याकाळीला राखते चूल, शेतात निंता निंता सांभाळते पोट भरण्यासाठी एका महिन्याचंही मूल. म्हणून तर तिला म्हणतात बाई, म्हणून तर तिला म्हणतात बाई. कामांची तिला लई घाई, कामांची तिला लई घाई. गरिबीच्या पट्टीत चालते आडवानी पायी. लेकराच्या पायाला पदराने पुसते फक्त त्याची आई. म्हणून तर तिला म्हणतात बाई, म्हणून तर तिला म्हणतात बाई. नोकरदारीण असली म्हणता भरते लई भारी, नोकरदारीण असली की म्हणता ती भरते लई भारी. पण ऑफिस मधली पुरुषाची बरोबरी, कुणाचे टोमणे तर कुणा पुरुषाचे खेटे नेटे दाखवते तिला दुनियादारी. आणि अशाही परिस्थितीत काम करते फक्त एक धाडसी नारी. म्हणून तर तिला म्हणतात बाई, म्हणून तर तिला म्हणतात बाई. ड्युटीवरून आली की घरभर पसारा, ड्युटीवरून आली की घरभर पसारा. आणि अधून मधून तिखट शब्दांची होते तिच्यावर उतवाई. डोळे पुसून अन्नात प्रेमाचा स्वाद घुसळते, डोळे पुसून अन्नात प्रेमाचा स्वाद घुसळते. रोबोट सारखी पटपट कामं करून क्षणात उमटवते आपल्या घरात स्वच्छतेची शाई. म्हणून तर तिला म्हणतात बाई, म्हणून तर तिला म्हणतात बाई. चिखलातून उमललेलं कमळाचं फूल म्हणजे बाई, काट्याच्या आड लपलेलं गोड बोर म्हणजे बाई. अश्रूंच्या नदीला बाजूला सारून सागरा इतक्या प्रेमाने भरलेलं भांड म्हणजे बाई. कोमल हृदयाचं प्रतीक म्हणजे बाई आणि ज्वालामुखीतील क्रोधाग्नीचं प्रतीक म्हणजे सुद्धा बाई. आता